So, good morning, all of you. I am Professor Kadse JJ from Late Pushpadevi Patil Arts and Science College, Resort, Washing. This is the 7th lecture on Unit 1st, and today we are going to discuss a very important topic, that is a robot coach. We also introduce the robot coach in the germ theory of disease, but to elaborate the actual work done by robot coach, the robot coach has suggest the postulate that is known as Koch postulate, and today we will discuss in detail about the Koch postulates. So let's begin. So what does the Robert Koch did? तर रॉबर्ट कोचनं नेमकं केलं काय त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही त्याजवळ बघूत. रॉबर्ट कोचचं कंट्रीब्युशन काय टुवर्ड दी मायक्रोबायोलॉजी. रॉबर्ट कोच एक महत्त्वाचे सायंटिस्ट आहे आपल्या मायक्रोबायोलॉजीमध्ये. त्यांनी जी सर्वप्रथम जर्म थेरी ऑफ डिसीजेस जे आहे, आपण लास्ट लेक्चरमध्ये 6th लेक्चरमध्ये आपण बघितलं जर्म थेरी ऑफ डिसीज, त्यामध्ये रॉबर्ट कोचनं हे सिद्ध करून दाखवलं की डिसीज इज कॉस्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीवांमुळं डिसीज होते म्हणजे बिमारी होती. आणि एवढंच नव्हे, त्यांनी हे पण सिद्धांत मांडून दिलता की पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम, एखादा विशिष्ट मायक्रो ऑर्गॅनिझम एक विशिष्ट आजार क्रिएट करते. ठीक आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, कॉलेरा, त्याच्यावर त्यांनी काम केले आणि यांनी ही जी माहिती आहे ही माहिती प्रथमतः सांगितलेली आहे, म्हणजे डिस्कवरी केली ती. त्यांचं असं म्हणणं होतं की टी बी कॉझिंग ऑर्गॅनिझम म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस कॉझिंग ऑर्गॅनिझम ओनली कॉज टी बी. म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस फक्त टी बीच आपल्याला आजार घडून आणू शकतो. ठीक आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ही न्यूमोनिया नाही आणू शकत. लक्षात आणून द्या. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे कॉलेरा नाही आणू शकत. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे डायरिया नाही आणू शकत. तर हा जे आपण आज ठामपणे म्हणतो की एका विशिष्ट ऑर्गॅनिझम, मग ते बॅक्टेरिया असो किंवा व्हायरस, तुम्हाला माहिती आहे कोरोना व्हायरस हे लंग्सचं इन्फेक्शन करते. कोरोना व्हायरस डायरिया नाही क्रिएट करत. कोरोना व्हायरस हे रेस्पिरेटरी ट्रॅकला काही इन्फेक्शन करत नाही एड्ससारखं. एक विशिष्ट मायक्रो ऑर्गॅनिझम, एक विशिष्ट सूक्ष्मजीव एक विशिष्ट प्रकारची डिसीज ह्युमन्समध्ये कॉज करते. तर हेच त्यांचं म्हणणं होतं. हे बघा, रॉबर्ट कोचनं डेमॉन्स्ट्रेट केलं तर की द रोल ऑफ बॅक्टेरिया इन कॉझिंग अ डिसीज. तुम्हाला आणखी कोणी जर असा प्रश्न विचारला की मायक्रोबायोलॉजी सब्जेक्ट हे काय, मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ दी स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे सूक्ष्मजीवांचाच अभ्यास करणे याला मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. पण मायक्रोबायोलॉजीमध्ये फक्त सूक्ष्मजीव येतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण फक्त मायक्रोबायोलॉजी म्हणजे बॅक्टेरियावर अभ्यास करणे, मायक्रोबायोलॉजी म्हणजे फक्त व्हायरसवर अभ्यास करणे नाही. मायक्रोबायोलॉजीमध्ये वेगवेगळे घटक येतात. आर्किया, बॅक्टेरिया, फंजाय, आल्गे, प्रोटोझोआ, व्हायरस, विरॉइन, पायरॉइड. तर हे सर्व मायक्रोबायोलॉजीमध्ये येतात. पण आपल्याला वारंवार मायक्रोबायोलॉजी म्हणलं तर दोनच गोष्टी आठवतात. एक ते म्हणजे बॅक्टेरिया, दोन म्हणजे व्हायरस. ना, त्याच्या व्यतिरिक्त पण आहे. आता स्पेशल बॅक्टेरियाची स्टडी करणे म्हणजे बॅक्टेरियोलॉजी. ओनली स्टडी ऑफ बॅक्टेरिया, दॅट इज नोन एज बॅक्टेरियोलॉजी. आता तुम्हाला जर बॅक्टेरियोलॉजी कळाली, बॅक्टेरियोलॉजी मीन्स अ स्टडी ऑफ बॅक्टेरिया ओनली. बॅक्टेरियोलॉजी इज अ ब्रांच ऑफ मायक्रोबायोलॉजी इन विच ओनली दी बॅक्टेरिया इज स्टडी. आणि फक्त बॅक्टेरियाची स्टडी म्हणजे बॅक्टेरियोलॉजी या शाखेची स्टडी करणे किंवा बॅक्टेरियोलॉजी हे शास्त्र आहे, हे कोण सर्वप्रथम दाखवलं ते म्हणजे रॉबर्ट कोचनं. ठीक आहे. तर रॉबर्ट कोच आपल्याला माहिती आहे जर्म थेरी ऑफ डिसीजमध्ये लुईस पाश्चर आणि रॉबर्ट कोचचं सर्वात महत्त्वाचं योगदान आहे. जर्म थेरी ऑफ डिसीजेस की जर्म्समुळं काय होते, डिसीज होतात. ठीक आहे. तर जर्म थेरी ऑफ डिसीज रॉबर्ट कोचला का त्याच्यामध्ये वारंवार नाव येते, कारण रॉबर्ट कोच मेडिकल ऑफिसर होते एका ठिकाणाचे, आणि जिथं त्या ठिकाणामध्ये जिथं ते इन्चार्ज होते, तर तिथं काय होतं, तिथं एक विशिष्ट प्रकारची बिमारी काही जनावरांना होऊ लागली आणि ते बिमारीचं नाव होतं अँथ्रॅक्स डिसीज. ठीक आहे. अँथ्रॅक्स डिसीज. आता ती अँथ्रॅक्स डिसीज ज्या भागामध्ये तो मेडिकल ऑफिसर होता, कोण, रॉबर्ट कोच,
तर ती अँथ्रॅक्स डिसीज त्या भागामध्ये वारंवार होऊ लागली. तर त्यावर मग रॉबर्ट कोचनं बारकाईनं निरीक्षण केलं आणि त्याचं असं म्हणणं होतं की ही जी डिसीज आहे दॅट इज अ अँथ्रॅक्स डिसीज इज कॉस्ड बाय ए बॅक्टेरिया. ठीक आहे. आणि मग ती बॅक्टेरियामुळं डिसीज होते हे त्यांना सिद्ध करून दाखवलं. आणि सिद्ध करून दाखवत असताना त्यांनी काही सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांतलाच आपण पॉस्च्युलेट म्हणतो. कोण मांडले? रॉबर्ट कोचनं. म्हणून कोच पॉस्च्युलेट असे म्हणल्या जाते. आणि आज आपला टॉपिक तोच आहे, दॅट इज कोच पॉस्च्युलेट. कोच पॉस्च्युलेट समजण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे मायक्रोब्स आणि ह्युमनचं रिलेशन. जर तुम्ही या डायग्रामकडे व्यवस्थितपणे बघितलं तर तुम्हाला असा एक भास होईल, नॉर्मल जनतेला पण आज हेच भीती आहे की मायक्रोबायोलॉजीमध्ये सूक्ष्म जीव जसं की व्हायरसेस, बॅक्टेरिया हे मानवासाठी घातकच आहेत. ही धोरणा त्यांच्या मनामध्ये कंटिन्युअसली समाविष्ट झालेली आहे. तर असं नाही. तुम्ही जर हा डायग्राम बघितला तर खूप कमी असे बॅक्टेरिया आहेत किंवा व्हायरसेस आहेत, किंवा साध्या भाषेमध्ये आपण असं म्हणू, व्हेरी फ्यू मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर पॅथोजेनिक टू ह्युमन्स. बघा, खूप कमी छोट्या प्रमाणामध्ये खूप छोटे घटक आहेत जे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे की मानवासाठी डिसीज कॉज करू शकतात. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, म्हणजे जसं काही निमोनियामधला जो सूक्ष्मजीव आहे तो निमोनिया कॉझिंग सूक्ष्मजीव प्रत्येकाच्या आज शरीरामध्ये आहे. कुठं? त्यांच्या नेझल कॅव्हिटी, नाकामध्ये. ठीक आहे. पण तो डिसीज कॉज करतोय का? सध्या नाही. ज्यावेळेस आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, पण सध्या तो करत नाही. पण ज्यावेळेस आपली शरीरामधली रोगप्रतिकारशक्ती कमी होईल त्याच वेळेस हा निमोनिया कॉझिंग ऑर्गॅनिझम काय करेल? हे निमोनियाचे बॅक्टेरिया हे आपल्यावर धावा बोलतील आणि आपल्याला एक डिसीज कॉज करतील. म्हणजे संधी साधू आपण म्हणलं तरी चालते. तर तसे पण सूक्ष्मजीव त्यांचं प्रमाण थोडं कमी आहे. आणि सगळ्यात जास्त असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, जे की मानवांसाठी हानिकारक नाही. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जस्ट फॉर एक्झाम्पल, आपण आज बेकरीमध्ये ईस्ट वापरतो. ईस्ट काय आहे? सूक्ष्मजीव आहे. तो ईस्टच्या मदतीने आपण काय करतो? ब्रेड बनवतो, केक बनवतो. मग तो घातक झाला का? तो घातक नाही झाला. सोबतच आज आपण फर्मेंटेड प्रोडक्ट्स बनवतो. फर्मेंटेड प्रोडक्ट जसं की ब्रेड आहे, त्यानंतर आणखी काही फर्मेंटेड प्रोडक्ट दॅट इज व्हेरियस सॉर्ट्स ऑफ अमायनो ॲसिड प्रोडक्शन, विटॅमिन प्रोडक्शन, काही मेडिसिन्स प्रोडक्शन, काही जसं की बियर प्रोडक्शन आहे, बिवरेजेस पण आहेत, वाईन्स पण आहेत, आणि सोबतच आणखी काही वायटल डेली सप्लिमेंट्स पण आपण बनवतोय. तर हे सर्व बनवतो आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीनं. ठीक आहे. तर असं नाही की मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे मानवासाठी घातक आहेत ना. काही पोर्शन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे जर आपण म्हणलं 100पैकी एक साधारणतः 50 ते 60 नंबरच फक्त सूक्ष्मजीव हे घातक आहेत. त्यापैकी उरलेले 960 मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सहसा डिसीज कॉज करत नाही. आणि त्याचे पण आपण म्हणलं निम्मे, त्यामधले 200-300 मायक्रो ऑर्गॅनिझम हे संधी साधू आहेत. पण बाकीचे जे उरलेले आहेत, बाकीचे जे 500-600 उरलेले आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम मानवासाठी घातक नाहीत. तर अशा प्रकारे मानवाचा आणि मायक्रोब्सचा हा रेशो आहे. तर हे झालं. सर्वप्रथम रॉबर्ट कोच कोण होते, त्यांनी काय केलं, ठीक आहे, आणि मायक्रोब्सच्या संदर्भातली माहिती. पण कुठलाही सूक्ष्मजीव त्याला जर का अभ्यास करायचा असेल तर त्याला वेगळं करावंच लागते. जस्ट फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर का एका वर्ग आहे आणि त्या वर्गामधून जर का एखाद्या विद्यार्थ्याला बाहेर काढायचं असेल, एखादा गुणवंत विद्यार्थ्याला बाहेर काढायचं असेल, तर त्यासाठी काय लागते? त्यासाठी लागते एक विशिष्ट प्रकारची चाचणी. जसं की मग काही MCQ एक्झाम घेणं म्हणा, क्लास टेस्ट घेणं म्हणा, किंवा एखादा निबंध स्पर्धा म्हणा, किंवा कुठलीही विशिष्ट घटक.
त्याच्या मदतीने आपण काय करतो, तेवढ्या त्या 50 किंवा 60 जणांमधून एका विद्यार्थ्याला आपण बाहेर काढतो आणि त्यावर नंतर मग आणखी आपण अभ्यास करतो की हा मुलगा कसा आहे आणि भविष्यामध्ये याचं काय असेल. त्याच पद्धतीने एखादा बिमारी कॉज करणारा जर का सूक्ष्मजीव आहे तर त्याला पण खूप साऱ्या सूक्ष्मजीवमधून वेगळं करता आणलं पाहिजेत आणि वेगळं करून त्यावर अभ्यास करता आला पाहिजेत. यालाच प्युअर कल्चर टेक्निक असं म्हटल्या जाते. तर प्युअर कल्चर टेक्निक ही जी डेव्हलप केली प्रथमतः ते म्हणजे रॉबर्ट कोच. तर आताच आपण असं बोललो होतो की ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम जे डिसीज कॉज करते त्याला प्युअर कल्चरमध्ये आणणं गरजेचं आहे. मग प्युअर कल्चरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणला सूक्ष्मजीव, मग सूक्ष्मजीव म्हणला तर त्याला जगण्यासाठी त्याला एक माध्यम लागतं, त्याला आपण मीडिया असे म्हणतो. आणि मग त्या हिशेबानं मग मीडिया रॉबर्ट कोच यूज करायचे. पण महत्त्वाचं तो मीडिया जेली टाईपमध्ये होता आणि त्याला सॉलिड करणं आवश्यक होतं. कारण लिक्विडमध्ये आपण लिक्विड मीडियाला आपण ब्रॉथ म्हणतो, पण आपल्याला काही कॅरेक्टर्स घ्यायचे असतील, कॉलनी कॅरेक्टर्स घ्यायचे असतील तर तशा सूक्ष्मजीवांना आपल्याला सॉलिड मीडिया सॉलिड माध्यमवरच त्याला ग्रो करावं लागते. आणि ही सर्व प्रोसेस ज्यामध्ये सूक्ष्मजीवाला आपण वेगळं करून त्यावर त्याची मॉर्फॉलॉजी त्याचे कॅरेक्टर स्टडी करणे आणि त्याला प्युअर कल्चरमध्ये मेंटेन करून ठेवणे यालाच प्युअर कल्चर टेक्निक असे म्हणतात. आणि रॉबर्ट कोचनं ही आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. पण सर्वप्रथम रॉबर्ट कोच ते माध्यम सॉलिड माध्यम त्याला आपण म्हणतो मीडिया, त्या सॉलिड मीडियामध्ये तो घट्ट करण्यासाठी सॉलिड टेक्स्चर आणण्यासाठी तो सर्वप्रथम जिलेटिनचा वापर करायचे. पण त्यांचे सहयोगी होते, रॉबर्ट कोचचे जे सहयोगी होते तर त्यांचं नाव होतं वॉल्टर हेस. तर हे जे वॉल्टर हेस यांनी रॉबर्ट कोचला एक महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन दिली. ती म्हणजे वॉल्टर हेसची जी पत्नी होती तर तिचं नाव होतं फॅनी हेस. तर ही फॅनी हेस काय करायची, फॅनी हेस ही केक्स बनवायची. ठीक आहे. आणि केक्सला घट्ट बनवण्यासाठी एक सॉलिड टेक्स्चर देण्यासाठी ती आगारचा वापर करायची. आणि तीच जी इन्फॉर्मेशन होती ती वॉल्टर हेसनं रॉबर्ट कोचला दिली. आणि रॉबर्ट कोचनं मग न्यूट्रियंट मीडियामध्ये आगार यूज करणं सुरू केलं. ठीक आहे. आणि त्यामुळं आज आपण आपल्या ज्या न्यूट्रियंट जे आगार आपण जे वापरतो सॉलिडिफाईंग मीडिया त्यामध्ये आगार सर्वप्रथमतः कोणी वापरला, रॉबर्ट कोचनं. पण ही आयडिया कोणं दिली, हेसनं. कोणती, फॅनी हेसनं. फॅनी हेस कोण आहे, ती आहे रॉबर्ट कोचच्या सहयोगी हेसची पत्नी, वॉल्टर हेसची पत्नी. तर अशा पद्धतीने आपल्या न्यूट्रियन ब्रॉथमध्ये मायक्रोबायोलॉजीच्या न्यूट्रियन ब्रॉथमध्ये आगार हे यूज केला गेलेला आहे. तर हे सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहिती आहे, जर एखाद्या सूक्ष्मजीवला वेगळं करून त्याला जर का ग्रो करायचं असेल, त्याला वाढवायचं असेल तर प्रत्येक जणाला माहिती आहे कुणाला पण वाढवायचं त्याला जेवण पाणी हे देणंच लागते. तर सूक्ष्मजीव पण एक जीवच आहे. तर त्याला ग्रो करण्यासाठी मीडिया लागतो आणि त्या मीडियाला आपण न्यूट्रियन मीडिया म्हणतो आणि त्यामध्ये आगार हे रॉबर्ट कोचनं सांगितलेलं आहे. तर हे मीडिया प्रत्येक मीडिया रिक्वायर्ड मायक्रो ऑर्गॅनिझमनुसार हे वेगळं असते. तर सर्वात महत्त्वाचं काय, रॉबर्ट कोचनं काय केलं, अँथ्रॅक्स डिसीजवर काम केलं. का, कारण तो एक मेडिकल ऑफिसर होता आणि तिथं अँथ्रॅक्स डिसीज ही जनावरांमध्ये कंटिन्युअसली फैलत होती. त्यानंतर मग जर्म थेरी ऑफ डिसीजमध्ये पण कोस पॉस्च्युलेटचं महत्त्वाचं योगदान आहे. तर कोस पॉस्च्युलेट काय आहे या संदर्भात आपण ते सिद्धांत काय आहे ते समजण्या अगोदर कोसचं म्हणणं काय होतं डिसीजेसबद्दल याबद्दलचं एक ओव्हरलुक आपण एक इमेजद्वारे बघून घेऊ. फक्त ही डायग्रामकडे थोडंसं लक्ष द्यायचं आपल्याला. एक शीप आहे जी की एक आजारामुळं वारली. आपल्याला माहीत नाही तो कुठला आजार आहे. ठीक आहे. आता आपण कोस पॉस्च्युलेट आपण शिकणार आहोत. ते आजारामुळं कुठल्या तरी आजारामुळं ती वारलेली आहे, ती मेलेली आहे. नंतर तो जो मेलेला जो जीव आहे त्याच्यामधून त्यांनी काय केलं, त्यांनी काही टिश्यू सॅम्पल्स घेतले, काही ब्लड सॅम्पल्स घेतले. ठीक आहे. आणि त्याला मग आपल्या मीडियामध्ये त्यांनी ग्रो केलं. ग्रो केल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी असं अनुभवलं की तो थोडंसं टर्विड झालेला आहे, म्हणजे थोडंसं गढूळ झालेला आहे. पहिले मीडिया क्लिअर होता, पण ज्यावेळेस त्यांनी
त्यांच्या जे सॅम्पल्स होते मेलेल्या प्राण्यापासून, त्यामधले ते सॅम्पल्स घेऊन त्यांनी त्यांच्या फ्रेश मीडियामध्ये जेव्हा टाकले तर ते थोडंसं गढूळ झालं आणि नंतर तो मीडिया त्यांनी काय केला, घेतला आणि एक तंदुरुस्त एक माऊसमध्ये त्यांनी टाकून दिला. एक तंदुरुस्त, ज्याला कुठलीही प्रकारची बिमारी नाही, अशा माऊसमध्ये, अशा रॅटमध्ये त्यांनी टाकून दिला. टाकल्यानंतर त्यांनी असं अनुभवलं की काही काळानंतर ती बिमारी जी की ह्या शीपमध्ये होती, ती सेम प्रकारची बिमारी ह्या माऊसला पण झालेली आहे आणि त्याचमुळे तो माऊस पण डेट झालेला आहे, म्हणजे मरण पावलेला आहे. मग सेम हे जे माऊस जे मरण पावला, याच्यामधले जे सॅम्पल्स त्यांनी घेतले आणि त्याला पण ग्रो केलं आणि ज्यावेळेस त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्यावेळेस त्याला असं निदर्शनात आलं की रॅट ज्या बिमारीमुळे मेला त्याचे सूक्ष्मजीव आणि शीप ज्याच्यामुळे मेली त्याचे सूक्ष्मजीव हे दोन्ही पण एकच होते. तर यामधूनच कोसनं काही सिद्धांत मांडले. पण याच एक्सपेरिमेंटमुळं जर्म थेरी ऑफ डिसीजेसमध्ये कोस पॉस्च्युलेटचं महत्त्वाचं योगदान आहे लुईस पाश्चरच्या नंतर. ठीक आहे, तर म्हणून कोस पॉस्च्युलेट म्हणणं आता हे जी सर्व काही मी तुम्हाला ही कहाणी सांगितली तर याचे काही सिद्धांत आहेत. ठीक आहे, कसले सिद्धांत? डिसीजच्या संदर्भात. कोण मांडले? कोसनं मांडले, म्हणून त्याला आपण म्हणतो कोस पॉस्च्युलेट. तर कोस पॉस्च्युलेटचं पहिलं सिद्धांत काय? तर हे आहे टोटल कोस पॉस्च्युलेट. ठीक आहे, किती आहेत? टोटल 7 आहेत. सब टाईप्स पण आहेत, आपण बघू, पण डिटेलमध्ये फक्त लक्षात ठेवायचं. कोस पॉस्च्युलेटनं मांडलेले सिद्धांत कशाच्या संदर्भात? डिसीजच्या संदर्भात. कुठली डिसीज? मोर स्पेसिफिकली कोस पॉस्च्युलेटनं कशावर काम केलेलं आहे? अँथ्रॅक्स डिसीज. सुरू करू आपण. कोस पॉस्च्युलेटचं पहिलं काय म्हणणं आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर आयसोलेटेड फ्रॉम दी डेड ॲनिमल. जस्ट फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल गृहीत धरू, अँथ्रॅक्स डिसीज. अँथ्रॅक्स डिसीजमुळे एखादी शीप मेली किंवा एखादा रॅट मेला, कुठलाही प्राणी मेला, तर त्यामधले सूक्ष्मजीव हे आयसोलेट करायचे. बघा, नंबर फर्स्ट, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर आयसोलेटेड फ्रॉम ए डेड ॲनिमल. मेलेल्या प्राण्यापासून सूक्ष्मजीव हे आयसोलेट करायचे. नेक्स्ट, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे की आपण आयसोलेट केलेले आहेत मेलेल्या प्राण्यापासून, त्याला प्युअर कल्चर टेक्निकच्या माध्यमातून आपल्याला वेगळं करायचं. मी आताच थोड्या वेळ पहिले बोललो प्युअर कल्चर टेक्निक्स काय आहे. दॅट इज आयसोलेशन ऑफ ऑर्गॅनिझम इन द प्युअर फॉर्म फ्रॉम ए मिक्स कल्चर. म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझमच खूप साऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझममधून वेगळं करून त्याला प्युअर कल्चरमध्ये मेंटेन, म्हणजे तोच मायक्रो ऑर्गॅनिझम, दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम ते नसणारच आहे. तर अशा पद्धतीने प्युअर कल्चर टेक्निक्स आपल्याला समोर आणखी शिकायचीच आहे स्टेनिंगच्या दरम्यान. पण फक्त असं गृहीत धरायचं की कॉम्प्लेक्स मायक्रो ऑर्गॅनिझमपासून एक मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळा. उदाहरण मी तुम्हाला दिलं तर की पूर्ण वर्गामधून 50-60 वर्गामधून एकच हुशार विद्यार्थी जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्या कुठली तरी एक्झाम किंवा टेस्ट घ्यावं लागते. त्याच पद्धतीने त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण वेगळं करतोय एक मिक्स कल्चरमधून. त्यानंतर हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो डेड ॲनिमलपासून जे की आपण आयसोलेट केला, त्याला प्युअर कल्चरमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. हे बघू शकता, हे प्राणी आहे जे की मेलेल्या विशिष्ट प्रकारच्या ऑर्गॅनिझममुळं, आणि नंतर मग हे ऑर्गॅनिझमला आपण प्युअरली काय केलेलं आहे, प्युअर कल्चरमध्ये मेंटेन केलं आणि त्याला आपण मायक्रोस्कोप खाली पण बघितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप तीच आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ग्रो केला, प्युअर कल्चर मेंटेन केला आणि त्याला मायक्रोस्कोप खाली आपण ऑब्झर्व केलं, आपण त्याला बघितलं. काय दिसलं की काहीतरी बॅक्टेरिया आहेत आणि जे की रॉड शेपमध्ये आहेत. म्हणजे बघा, स्टेप 1 मायक्रो ऑर्गॅनिझम आयसोलेट करायचे मेलेल्या प्राण्यापासून. स्टेप 2 त्याला एक विशिष्ट मीडियमवर त्याला ग्रो करायचं. स्टेप 3 त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण मायक्रोस्कोप खाली बघायचं. इथपर्यंत आले कोसचे 3 पॉस्च्युलेट, म्हणजे 1, 2A, 2B. ठीक आहे, त्यानंतर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण कल्चरमध्ये ग्रो केलेले आहेत त्याला इजेक्ट करायचं एक तंदुरुस्त शरीरामध्ये. ठीक आहे, तुम्ही जर का ही इमेज चांगल्या प्रकारे बघितली, इथपर्यंत आपण आलतो, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम आपण बघितलं. जे बघितलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ती कॉलनी उचलायची आणि एका तंदुरुस्त शरीरामध्ये इन्सर्ट करायची. तंदुरुस्त, मग ते माऊस असेल
किंवा शीप असेल एक्सेट्रा. आपण बिमारी जर शीपमध्ये असेल तर इथं शीप येईल, जर ही बिमारी माऊसमधली असेल तर माऊस येईल. तंदुरुस्त तंदुरुस्त शरीरामध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम इजेक्ट करायचे आणि इजेक्ट केल्यानंतर ह्या माऊसला वेगळं ठेवायचं आणि त्याला ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, जर तो मायक्रो ऑर्गॅनिझम डिसीज कॉज करत आहे तर तो जे तंदुरुस्त माऊसवर आपण आता जे आपलं जे आयसोलेट कॉलनी आपण जी इजेक्ट केलेली आहे त्यामुळं हा माऊस डेड होईलच. कारण हे सूक्ष्मजीव आपण डेड झालेल्या पहिल्या प्राण्यापासून आपण इजेक्ट केलेलं, म्हणजे जे पहिला प्राणी याचे काही सॅम्पल्स घेतले, त्याला ग्रो केल्यानंतर बघितलं, त्यानंतर मग तेच मायक्रो ऑर्गॅनिझम आपण एक चांगल्या तंदुरुस्त शरीरामध्ये टाकले आणि तो जर मायक्रो ऑर्गॅनिझम डिसीज कॉज करणारा असेल तो 100% हा माऊस पण मरणारच आहे. मेल्यानंतर त्याला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे, ऑब्झर्व केल्यानंतर त्याच्यामधून काय करायचं, सेम सॅम्पल्स आपण पहिल्या डेट झालेल्या बॉडीपासून कसे घेतले तसे सेम घ्यायचे आणि त्याला आपण परत ऑब्झर्व करायचं मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्यानंतर हे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि जे प्रथमतः मायक्रो ऑर्गॅनिझम जे की फर्स्ट ॲनिमलपासून आयसोलेट केले त्यांना कम्पेअर करायचं. ते काय बघा, डिसीज इज रिप्रोड्यूस इन द सेकंड ॲनिमल. जे हेल्दी ॲनिमल आहे त्याच्यामध्ये डिसीज परत ती झालीच पाहिजेत. झाल्यानंतर तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो की प्युअर कल्चरमध्ये आपण फर्स्ट स्टेपमध्ये इथं ठेवलेला होता, ह्या फर्स्ट स्टेपमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम एक असणं गरजेचं आहे. आणि हे असल्यानंतर मायक्रोस्कोप खाली जेव्हा बघितलं त्यावेळेस हे आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम एक सारीचे असणं गरजेचे आहे. दॅट इज आयडेंटिफिकेशन अँड आयडेंटिकल मायक्रो ऑर्गॅनिझम मस्ट बी प्रेझेंट इन दॅट मीडिया अँड in such a way we can say that a specific microorganism can only cause a specific sort of disease, and this is proven by a Koch experiment. And from this Koch experiment they has told certain rules that is known as postulate, आणि तेच कोच पॉस्ट्युलेट्स म्हणजे हे टोटल 7 पॉईंट्स. तर अशा पद्धतीने जर्म थेरी ऑफ डिसीज आणि कोच पॉस्ट्युलेट काय आहे हे आपण लास्ट 2 लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आणि रॉबर्ट कोचनं जे म्हणलेले सिद्धांत आहेत ह्याच सिद्धांताच्या आधारावर आज पण आपण पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम हे पर्टिक्युलर डिसीज कॉज करतो की नाही या संदर्भात आपण स्टडी करत असतो. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे. थँक्यू.